ठरलं तर मग 21 मेच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. इकडे प्रिया प्रेग्नेंट असते आणि ती कोर्टामध्ये अर्जुनला जाता जाता सांगते, मी अश्विनच्या बाळाची आई होणार आहे, मी गरोदर आहे, मला जेलमधून काढ, असं ती अर्जुनला म्हणत असते. तर त्याच वेळेला अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. म्हणजे अर्जुनच्या पायाखालची चक्क जमीनच सरकते. कारण अर्जुनला असे वाटते, आता ही बला प्रेग्नेंट आहे म्हणजे ही परत घरात येणार तर. पण अर्जुनच्या हातामध्ये हा निर्णय नसतो. अर्जुन लगेच सर्व काही अश्विनला कॉल करून सांगतो आणि त्याला प्रियाला भेटण्यासाठी जेलमध्ये घेऊन येतो. प्रियाला पाहता क्षणी अश्विनचा राग तळमस्तकाला जातो. तो भयंकर चिडतो. अश्विन अर्जुनला म्हणतो, दादा मला इथे तू का आणला आहेस? मला या पोरीचं तोंडसुद्धा पाहण्याची इच्छा नाही. मला इथून आत्ताची आत्ता निघून जायचं आहे. नाटकी प्रिया अश्विनला पाहून खूप खुश होते. तिला असे वाटते अश्विन परत आला आहे, मला भेटण्यासाठीच आला असेल. कारण अश्विनचं माझ्यावर खूपच प्रेम आहे. अजूनसुद्धा ती प्रेमाच्याच भ्रमामध्ये असते. तर अश्विन निघून जाणार असतो तर अर्जुन त्याला थांबवतो. अर्जुन अश्विनला म्हणतो, प्रिया काय म्हणत आहे ते एकदा ऐकून तरी घे. अश्विन मात्र कोणत्याच ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. तो निघून जाणारच असतो. तर पाठीमागून नाटकी प्रिया अश्विनला आवाज देते आणि म्हणते, अश्विन आपल्याला बाळ होणार आहे, मी गरोदर होणार आहे, तुझ्या बाळाची आई मी होणार आहे आणि तुला छान गोड मूल होणार आहे. तुला आता तरी मला जेलमधून बाहेर काढावेच लागेल. कारण आपल्या दोघा प्रेमाचे प्रतीक माझ्या पोटामध्ये वाढत आहे. अश्विन मला माहीत आहे तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि मला माहीत आहे लवकरात लवकर तू मला आता जेलमधून सोडणार आणि आपण छान संसार करूया. आपण छान मुलांचं पालनपोषण करूया, त्याच्यावरती छान संस्कार देऊया. तर प्रिया अशा बऱ्याच गोष्टी बोलत असते जसं काय डोक्यावरच पडली आहे आणि तिला असे वाटते अश्विन सर्व काही विसरून जाईल. तिला असं वाटत असते की अश्विन आता मला जेलमधूनच काढणार आहे आणि ती अतिशय खुश होते. पण अश्विन तू खूप रागात असतो. तो अजून काही विसरलेला नसतो आणि तो प्रियावरती भडकतो. प्रियाला म्हणतो, बबली लोखंडे, मला तुला काय वाटलं मी एवढा मूर्ख आहे का? तुझ्या पोटामध्ये जे बाळ वाढत आहे ना ते माझं नाहीच. कारण कुठे कुठे शेण खाल्लं आहेस ना हे मला चांगल्याच प्रकारे माहीत झालं आहे. मी तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही आणि हे बाळसुद्धा माझं नाही, मला पूर्णपणे विश्वास आहे. तर नाटकी प्रिया अश्विनचा हात हातात घेते आणि ती पोटाला लावण्याचा प्रयत्न करत असते. अरे खरंच हे तुझंच बाळ आहे, माझ्यावरती प्लीज विश्वास ठेव, असं करू नकोस. त्याचे हात पाय पकडते. शेवटी ती पायासुद्धा पडायला तयार असते. तिने चक्क अश्विनचे पाय धरलेले असतात आणि बाळाचा स्वीकार कर असं म्हणत असते. ती कोणाची शपथ खायला तयार होते. पण अश्विन प्रियावरती भडकतो आणि हे बाळ माझं नाही असं म्हणून तिचं बाळ हे स्वीकारण्यास नकार देतो. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.